ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला करण्यात आलेला आहे। निर्भय बनू या सभेचे राष्ट्र सेवा दल येथे आयोजन करण्यात आलं होतं। निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांना पुण्यात येण्यास विरोध केला होता। तसेच या सभेस परवानगी न देण्याचीही मागणी करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर निखिल वागळे यांना विरोध करण्यासाठी सभास्थळाच्या बाहेर सायंकाळपासून भाजप कार्यकर्ते जमा झाले होते। तसेच घोषणाबाजीही करण्यात आली होती। त्यानंतर निखिल वागळे यांची गाडी त्या ठिकाणी येताच गाडीची पुढची काच फोडली, गाडीवर शाई फेकण्यात आली। काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आडवे पडून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपाच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आलाय। निखिल वागळे लोकशाही मार्गाने आपले विचार जनतेपुढे मांडत आहे। गाडी फोडून निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणं या पद्धतीनं त्यांच्या विचारांना विरोध करणं चुकीचं आहे। नियमांचे पालन करून कार्यक्रम करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण भाजपाने इतका काय धसका घेतला आहे की आज थेट हल्लाच केला। सत्ताधारी कायदा हातात घेत आहे हेच आम्ही सांगत आहोत। यातून राज्यात तणाव वाढत आहे, जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। पलीकडे घ्या, पलीकडे पलीकडे